धार्मिक मान्यतेनुसार होळीच्या अग्नीत आपल्या जीवनातील सर्व अडचणी, दुःख, कुटुंबातील समस्यावर नकारात्मकता जाळून खाक होते. जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य मिळते. त्यामुळे होळीच्या दिवशी विधिवत पूजा करून आपल्या आयुष्यातील सर्व दुःखांची समाप्ती करण्यासाठी होलिका मातेला प्रार्थना केली जाते. मात्र यंदा होळीच्या दिवशी चंद्रग्रहण येत असल्याने या काळात होळी पेटवून तिची पूजा करायची हा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चंद्रग्रहणाच्या काळात आपण शुभ कार्य किंवा कोणतेही धार्मिक कार्य, पूजापाठ करत नाही. त्यामुळे होळी नेमकी केव्हा साजरी करावी हा संभ्रम दूर करण्यासाठी होळीची नेमकी तारीख जाणून घेऊयात. फाल्गुन पौर्णिमा तिथी प्रारंभ 2 मार्च 2026 सायंकाळी 5:56 फाल्गुन पौर्णिमा तिथीची समाप्ती 3 मार्च 2026 सायंकाळी 5:08 चंद्रग्रहणाचा कालावधी चंद्रग्रहण प्रारंभ 3 मार्च 2026 दुपारी 3:20 चंद्रग्रहणाची समाप्ती 3 मार्च 2026 सायंकाळी 6:47 होळी दहन केव्हा करावे, 2 की 3 मार्च? होळी दहनाबाबत यंदा खूप गोंधळ निर्माण झाला आहे. कारण 2 आणि 3 मार्च दोन्ही दिवशी पौर्णिमा आहे. तर 3 मार्च रोजी चंद्रग्रहण लागणार आहे. पौर्णिमा तिथी 2 आणि 3 मार्चला 2 दिवस आहे. 3 मार्चला प्रदोष काळ लागण्याआधीच पौर्णिमा तिथी समाप्त होईल. धर्मसिंधू ग्रंथानुसार असे सांगितले आहे की जर 2 दिवस पौर्णिमा तिथी लागत असेल तर पहिल्या दिवशी पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते आणि दुसऱ्या दिवशी प्रदोष काळापूर्वी संपते. यामुळे होळी दहन हे प्रदोष काळात केले जात असल्याने यंदा होळीची पूजा ही 2 मार्च रोजी करणे शास्त्रानुसार मान्य केले जाईल. तसेच 3 मार्च रोजी चंद्रग्रहण प्रदोष काळात असल्याने यावेळी होळी पूजन करणे शास्त्रानुसार शुभ मानले जाणार नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.